ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस। 7 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना। बंडखोरांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त। उपमुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार। सध्या शिंदेंसह उद्धव ठाकरेंकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन सोहळा। षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप। ओमराजेंच्या सोशल मीडियावरून 6000 फॉलोअर्स घटले तर गद्दारी करू नका कॉमेंट्सचा वर्षाव। बंडखोर खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। पुण्यात ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। भाऊसाहेब वागचौरेंच्या निवासस्थानी देखील पोलिसांची तैनाती। पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यात तुडवा। संजय राऊत बंडखोर खासदारांवर संतापले तर तुमचा बाप आला तरी खासदारांना तुडवायची ताकद नाही। किशोर पाटलांचं राऊतांवर हल्लाबोल। शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात। सूत्रांची माहिती, अमित शाह आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत याविषयी चर्चा। खासदार पार्थ पवारही उपस्थित। अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्याची मागणी। सूत्रांची माहिती, आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बेस्टचे कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। परिवहन वीज सेवांना फटका बसण्याची भीती। संप करणाऱ्या राज्य सरकारची मनाई। धाराशिवमध्ये बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांकडून भांडाफोड। बोगस खतांच्या 350 बॅगा जप्त। 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची फसवणूक। संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी।